दोन्ही राष्ट्रवादींचा लढा हा थेट आता भाजप विरोधात आहे। अजित पवार यांनी हे म्हटलेलं आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी हे विधान केले। मनपा निवडणुकांसाठी अजित पवार यांनी जोरदार नियोजन केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, दोन्ही राष्ट्रवादींचा लढा थेट भाजप विरोधात असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी हे म्हटलेलं आहे। मनपा निवडणुकांसाठी अजित पवार यांचं जोरदार नियोजन आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच संदर्भात बोलत असताना त्यांनी हे विधान केलेलं आहे। तर महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरुवात एकीकडे झालेली आहे। प्रत्येक पक्ष या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच दोन्ही राष्ट्रवादींचा लढा थेट भाजप विरोधात असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। खरं तर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींची युती झालेली आहे आणि ते थेट आता भाजपच्या विरोधात आहे आणि त्या संदर्भात अजित पवार यांनी हे विधान केलेलं आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांचं हे महत्त्वाचं विधान। मनपा निवडणुकांसाठी अजित पवार यांनी जोरदार नियोजन केलेलं आहे। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती आहे, मात्र तिथे राष्ट्रवादी तिला एकटं पाडलं गेलं आणि राष्ट्रवादी ही आता एकटी आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा अजित पवारांची राष्ट्रवादी ही वेगळ्या पद्धतीने लढते आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचा लढा थेट भाजप विरोधात आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी हे विधान केलेलं आहे। मनपा निवडणुकांसाठी अजित पवारांचं जोरदार नियोजन सुरू आहे। पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्षानं ताकद लावलेली आहे आणि त्यामुळे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरवरे। निलेश, अजित पवार यांचं हे विधान अनौपचारिक गप्पांमधलं असलं तरी ते महत्त्वाचं आहे। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बघितलं तर थेट लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी आहे। सुरुवातीपासूनच ही लढत आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र आता याला दुजोरा जो आहे तो थेट अजितदादांनी दिलेला आहे। ऑफ द रेकॉर्डमध्ये त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे की आमचा जो विरोध आहे तो आता भाजपा विरोध असणार आहे। भाजपला थांबवण्यासाठी कुठेतरी आम्ही दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याची या सुरुवातीपासूनच चर्चा होती आणि त्याच अनुषंगाने आज जे अजित पवारांनी जे ऑफ द रेकॉर्डमध्ये जी चर्चा केलेली आहे त्याला कुठेतरी आता दुजोरा दिला असं म्हणता येईल। आणि आता जर पुण्यामध्ये जर बघितलं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र आलेले आहेत आणि भाजपचे जे संख्याबळ आहे ते थांबवण्यासाठी आता राष्ट्रवादीचे जे अजित पवार आहेत किंवा सुप्रिया सुळे असतील हे थेट आता मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये ही राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात ताकद आहे आणि त्या ताकदीला आता मध्यंतरी काळामध्ये जी तिथले जे आमदार आहेत भाजपचे त्यांनी जी भाजपची जी तिथली ताकद आहे ती वाढवली होती, तेच थांबवण्यासाठी आता अजित पवारांनी आता कंबर कसलेले आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यातही तेच परिस्थिती आहे। पुण्यामध्येही भाजपचं वर्चस्व असलेलं आहे, मात्र आता या ठिकाणी महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा कसा झेंडा लागेल यासाठी आता राष्ट्रवादींनी थेट जो विरोध आहे किंवा जी त्यांची लढाई जी आहे ती भाजप विरोध असणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता काही दिवसांमध्येच आपल्याला कळेल की पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या निवडणुकीमध्ये जो आमना सामना जो होणार आहे तो राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होणार आहे। अर्थात आता या निवडणुकीदरम्यान हे जे मोठे दोन्ही नेते आहेत ते कशा प्रकारे टीका करतात किंवा कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की आमची जी लढत आहे ती भाजप विरुद्ध आहे। त्यामुळे आता नेमकं अजित पवार कुठल्या मुद्द्यावर विरोधकांना धारेव धरतात किंवा अर्थात म्हणजे भाजपच्या उमेदवारांना कुठल्या पद्धतीने ते टार्गेट केलं जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल या दोन्ही महानगरपालिकेवर राष्ट्रवादीने मोठी ताकद लावलेली आहे आणि या ताकदीमध्ये सगळ्यात मोठा विरोधक जर कोण म्हणला असेल तर तो भाजप पक्ष आहे। त्यामुळे आता भाजप पक्षाला थांबवण्यासाठी राष्ट्रवादीचा मोठ्या प्रमाणात विजय होण्यासाठी मोठी ताकद लावलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात अजित पवार जे आहेत ते आज पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी ज्या आहेत त्या माध्यमांसमोर मांडणार आहेत। त्यातूनच पिंपरी चिंचवडचा विकास राष्ट्रवादीने कसा केला या गोष्टी त्यात मांडण्याची शक्यता आहे।